ऐतिहासिक वसईच्या किल्ल्यामध्ये जादूटोणा आणि अघोरी प्रकार होत असल्याच्या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे। या किल्ल्यातील पुरातन हनुमान मंदिरातील स्वयंघोषित पुजारी आणि मांत्रिक अजय हरीश राणा आणि त्याचा मुलगा आयुष राणावर वसई पोलीस ठाण्यात नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालाय। मंदिरातील पुजाऱ्याच्या मुलाचं हे प्रेम प्रकरण होतं। त्यावेळी मुलीला तू खालच्या जातीची आहेस, तुझ्या कुंडलीत मृत्यू दोष आहे असं कारण देत प्रियकराच्या वडिलांनी म्हणजेच या पुजाऱ्यानं लग्नाला विरोध केल्यानं वसईतील एका तरुणीनं विषप्राशन करून आत्महत्या केल्याची बातमी NDTV मराठीनं प्रसिद्ध केली होती। दरम्यान वसईतील स्थानिकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी। आपण सध्या या वसई किल्ल्याच्या या ठिकाणी आलेलो आहोत। नेमकं जे प्रकरण काय होतं, त्या मुली संदर्भात तिने आत्महत्या केली होती, त्याचे भाऊ आहेत, नेमकं काय झालेलं होतं तेव्हा? माझी मुलगी म्हणजे माझी जी बहीण आहे तिने 27 तारखेला आत्महत्या केली त्या ढोंगी बाबाच्या नादी लागून। त्याच्या मुलासोबत तिचे प्रेमसंबंध होते, त्या कारणात त्यांचं काही जुळलं नाही। तर या बाबाने सांगितलं की बाबा तिच्या ज्यात कुंडली दोष आहे, तिच्या कुंडलीमध्ये मृत्यू दोष आहे, अशी कारणं देऊन तिला लांब केलं। त्याच्यानंतर ती इथे भेटायला आलेली तेव्हा त्याने सांगितलं की बाबा तुला जर मुलासोबत लग्न करायचं असेल तर तुला मी जे सांगतो ते कर म्हणून। काय काय करायला लावलं त्याने त्या हाताला जादू हे दिलेलं, दोरा दिलेला काळ्या रंगाचा बांधायला, त्याला गाठी बिठी असतात जे तांत्रिक मांत्रिक करतात, गाठी वगैरे बांधून तसे दोरे दिलेले, उदी दिलेली, फुलं दिलेली बॅगीमध्ये ठेवायला, मंत्र वगैरे दिलेले त्याने जप करायला। या सगळ्या गोष्टी करून तिला पूर्ण हे करून टाकलं, हिप्नोटाईज करण्याचा प्रयत्न वगैरे करून जादूटोणाच्या अंतर्गत मग तिला वशीकरण करून तिला आत्महत्या करण्यास त्यांनी भाग पाडलं। आता 2 महिन्यानंतर या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे। काय गुन्हा दाखल झालेला आहे? त्यांना अंधश्रद्धा निर्मूलन ॲक्ट 3 हा गुन्हा त्यांच्यावर लागू करण्यात आला आहे, कारण की इकडे हनुमान मंदिर जे जागृत आहे, जे पेशवेकालीन आहे, 300-350 वर्षापासून जे मंदिर आहे ते छोटं होतं, त्यांनी त्याचा अखंड विस्तार केला आहे। त्याच्यासाठी त्याच्या सोयी सुविधानुसार त्यांनी फ्रीज, वॉशिंग मशीन, गॅस, 3-3, 4-4 सिलेंडर, इन्व्हर्टर सगळ्या गोष्टी करून सोफे वगैरे टाकून त्याने पूर्ण विस्तार करून ठेवला आहे आतमध्ये। आणि तो तिथे क्रियाकलाप करतो, सगळं करतो। आतमध्ये हनुमानाला तो नैवेद्य म्हणून मटन चिकनचा प्रसाद देतो। आता आपण हिंदू धर्म आहोत, आपण हिंदू आहोत, हनुमान कसा किती जागृत आहे आपल्याला माहिती आहे। तो हनुमानासमोर हा प्रसाद देतो हे योग्य नाही आहे ना। मंदिराच्या पावित्र्य तो पूर्ण घालवत आहे या अनुषंगाने। नक्कीच या भोंदू बाबाने या प्रसिद्ध अशा वसईच्या किल्ल्यामधल्या हनुमान मंदिराचं पावित्र्य घालवल्याचा आरोप होतोय। काही काय तुमच्या तुमची मुलगी होती, काय होती माझी, काय झालेलं? माझ्या भाचीचा तिने जादू केला राणी म्हणून। त्यांनी धागा दिला हातात बांधायला, धागाला पण गाठी वगैरे होते, गाठी होते, फुलांची पाकळे होती, रक्षा वगैरे होती। ती करून माझ्या पोरीला एकदम जाळामध्ये फसवलं। तिला जाळामध्ये फसून तिला हे कर ते कर त्याच्यामध्ये अडकली। ती अडकून तिने आत्महत्या, त्या लोकांनी करू दिलाय। दरम्यान वसईतल्या ऐतिहासिक किल्ल्यात असे प्रकार घडणं गंभीर आहे। यावर किल्ले संवर्धन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। सोबत आहेत, नमस्कार, काय नाव आपलं? प्रेम मान। तुम्ही इथे गडकिल्ले संवर्धनासाठी देखील येता? किल्ल्यावरती माझं मध्ये आम्ही जे 2-3 कुटे आमची वसई वगैरे ते संवर्धन काम चालू असतं। किल्ल्याची नासधूस होते किंवा गवत वगैरे वाढतं किंवा रस्ते ब्लॉक होतात, तर आम्ही जेवढं आम्हाला जतन करता येईल तेवढं जतन करण्याचा प्रयत्न करतो। पण त्यावेळेस आम्हाला बऱ्यापैकी ASIची परमिशन किंवा दुसऱ्या काही गोष्टींना थोडंही काही हात लावता येत नाही। ते करताना आम्हाला खूप जपून काम करावं लागतं। परंतु मी आज पहिल्यांदा या परिसरात इकडे हनुमान मंदिराकडे कधी गेलेलो नव्हतो, पण आज गेल्यानंतर बघितलं की तो पूर्ण जुना दरवाजा आहे, जो नागमोडी वडिलांचे दरवाजे असतात आपले, की सहजासहजी सैन्य आतमध्ये जाऊ नये म्हणून ती रचना असते। पण त्या रचनेत फक्त आता एक व्यक्ती जाऊ शकेल एवढीच जागा आहे, जिथे पूर्ण सैन्य। आणि मला ते आता जुन्या काही गोष्टी मी आता मंदिरात गेलेलो तर बघितलं की जुन्या आणि नवीन बांधकाम त्याच्यातला फरक जाणवला मला। तर त्याने पूर्ण घरात तिथे संसार बसवला आहे। त्याच्यातलं महादेवाची पिंड आहे, दुसरं देवस्थान जे आहे आता नवीन बनवलेलं दिसतंय, मार्बल वगैरे लावून। जुना फक्त तिथे हनुमानाचं मंदिर आणि बुरुजाला लागून एक भैरवांची मूर्ती आहे जुनी। मला त्याच्याबद्दल मलाही थोडंसं नॉलेज मी वाचलेलं आहे। तर या जुना 2 गोष्टी सोडून तिथे सगळं नवीन आहे। आणि पूर्ण एक बुरुजाची मधली बाजू आहे ती पूर्ण घर म्हणून कॅप्चर करून ठेवलेली। आता मला आश्चर्य वाटतं की पुरातत्व विभाग
जे चांगले काम करतात किल्ल्यामध्ये त्यांना काही गोष्टींना हात लावू देत नाहीत किंवा आम्हालाही ते जतन करावं लागतं, कायद्यांचं पालन करावं लागतं. पण इथे कायद्यांची तर पूर्ण पायमल्ली केलेली दिसते. तर त्याच्यावर कारवाई का झाली नाही मला तेही आश्चर्य वाटतं. तिकडे काय काय आढळलं? तिकडे दारूच्या बाटल्या वगैरे पण दिसल्या. हा, मला म्हणजे आता त्याचा पूर्ण संसारच आहे बाकीचा. आता जे कानावर आपल्याला ऐकलेलं आहे, इथले लोकल परिसरातले लोक सांगतात की तो तिथे काहीतरी पूजाविधी करत असो, अमावस्या पौर्णिमा. काही लोक तिथे येतात रात्रीचे. मग ते पूर्ण आता आपण बघितलेलं आहे की रात्रीचे जर पूजाविधी करायला येतात तर आपण जे पूजाविधी करतो ते दिवसा होतात. अमावस्येला तर कोणी पूजाविधी करायला येत नाही. आले तरी मग त्या कशा पूजाविधी असतात हे सगळ्या हिंदूंना माहिती आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तिथे घडताना म्हणजे तर आता बघितलं तर मला तर आश्चर्यच वाटलं. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना त्या काय मागणी आता त्यांचे जर ते चुकीचे प्रकार चालू असतील, त्या एका मुलीला जर लहान मुलगी आहे ती बघायला गेले तर तिला जर त्यांनी फसवून वगैरे तिला जादूटोणा वगैरे आणि म्हणजे एक प्रकारे तिच्यावर मानसिक दबाव किंवा तू हे केलं तर तू ते केलं, त्या आता लहान पोरांना काय करतो त्याच्यातलं ती त्या पद्धतीने वागायला लागली असेल. ती बोलणंही तिचं कमी झालेलं घरामध्ये.